आता बातमीपत्र विस्ताराने. जो तुमच्या आमच्या सुखात आमंत्रण असो वा नसो सहज सहभागी होतो, जे आमच्या आणि आपल्यासाठी प्रार्थना करतात की आमची झोळी सदा सुख समृद्धीने भरलेली राहो, परंतु शोकांतिका अशी की नेमकी त्यांच्या स्वतःची झोळी रिकामी राहून जाते. अर्थात ही व्यथा आहे तृतीयपंथीयांची. शहरातील भीमनगर परिसरातील आई यल्लम्मा देवीचे भक्त चिरंजीव आकाश याचा नियमाप्रमाणे विधी करून तृतीय पंथात पदार्पण केले. या निमित्त यल्लम्मा देवी भक्तगणांनी देवीच्या नावाने जागर केला. उनकी गालियों और तालियों से भी उड़ते हैं खून के छींटे, और यह जो गाते बजाते उधम मचाते, हर चौक चौराहे पर वे उठा देते हैं अपने कपड़े ऊपर. दरअसल उनकी अभद्रता नहीं, उस ईश्वर से प्रतिशोध लेने का उनका एक तरीका है, जिसने उन्हें बनाया है या फिर नहीं बनाया. कृष्णमोहन झा यांच्या कवितेच्या ओळी तृतीयपंथी लोकांची दशा व्यक्त करतात. हे लोक समाजापासून दूर राहून सुद्धा आपल्या समाजाचा एक अंश आहे. लोकांच्या सुखात सहभागी होणं आणि भरपूर आशीर्वाद देऊन बक्षीस घेणं त्यांच्या जीवनाचा हिस्सा असतो. परंतु स्वतः त्यांचा विचार केला तर नाही त्यांना स्त्रियांना मिळणाऱ्या सुविधा मिळतात, ना पुरुषांचे अधिकार मिळतात. तृतीयपंथीयांच्या मदतीसाठी अर्ध्या अपुऱ्या योजना सुरू झाल्या होत्या, मात्र त्यांचा काहीच फरक दिसला नाही. खरं तर आमच्या मनात तृतीयपंथीयांची विशेष एक प्रतिमा वसली आहे. खास अंदाजात टाळी वाजून नाचणं, बोलणं आणि चालणं. कोणी जाणतं का भारतात किती तृतीयपंथी आहेत? एक अनुमान आहे की भारतात सुमारे 1 लाख तृतीयपंथी आहेत. यांच्यातून किती जणांना आपण रोजच्या संकटाशी सामना करण्यासाठी टीसभर पोटाची खळगी भरण्यासाठी काम करताना पाहिलंय. कोणताच अपराध न करता शिक्षा भोगणं याची जणू नियतीच बनली आहे. लज्जापासून वाचण्यासाठी आपल्या परिवाराची साथ सोडावी लागते. शाळेत प्रवेश मिळणं कठीण होतं. जर मिळालंच तर महाविद्यालयीन शिक्षण सोडावं लागतं. रोजगाराचं कोणतं साधन नसतं. सोसायटी किंवा कॉलनीत घर भेटत नसतं, कारण लोक त्यांच्याकडे तुच्छ नजरेने पाहत असतात. प्रत्येक सूर्यास्तानंतर नवीन पहाट उगवते आणि जीवन हे सुरूच राहतं. जसं की दर दिवसाच्या व्यथा आणि संकटांना विसरून पुन्हा इतरांना आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आणि नेकी कमविण्यासाठी सज्ज होतात. आपल्या समाजात मोजकेच असे लोक असतील की तृतीयपंथी लोकांचा आशीर्वाद घेत नसतील. विशेष वृत्तांत इरफान अन्सारी सोबत रत्नाकर चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शहरातील साक्री रोडवरील भीमनगर परिसरातील चिरंजीव आकाश, वय वर्ष 22, या युवकाला लहानपणापासूनच यल्लम्मा देवीची पूजा अर्चा करण्याची आवड होती. आणि यल्लम्मा देवी अर्थात तृतीयपंथी लोकांचं श्रद्धास्थान. त्यामुळे आकाशच्या तृतीयपंथीयांशी सहवास दिवसेंदिवस वाढू लागला आणि बघता बघता आकाशने आपल्या परिवारापासून विभक्त होऊन आई यल्लम्माच्या चरणी स्वाधीन झाला. चिरंजीव आकाशच्या तृतीयपंथात पदार्पण झालं तेव्हा शहरासह विविध भागातून आलेल्या भक्तांनी रात्री देवीच्या नावाने जागर केला. देवीची आरती, पूजा यासह विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी परशुराम जोगी, सरंग जोगी, सरल जोगी आदी उपस्थित होते. सदर जागरणाचा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील महिला पुरुषांनी मोठी गर्दी केली. श्री यल्लम्मा मंदिर, धुळे. मी पार्वती परशुराम जोगी. आम्ही सगळे जण जोगते इथं यशवंतनगर इथं जमलो आहेत. आज आकाश जोगे यांना आमच्या याच्यात तृतीयपंथीमध्ये आम्ही सामील करून घेत आहोत. त्याची उजळणी सगळं करून त्याच्या आईवडिलांकडून आम्ही त्याला देवीला अर्पण करून ते आमच्या पंथात घेत आहोत. आज हा कार्यक्रम आहे, लीम उजळणी सगळं. तर देवीचा जागर राहील. सकाळी गागर झाली, लिम झाली, आता देवीचा जागर होईल, नाच गाणं होईल, रात्री 12ला आरती होईल. साधारणतः आम्ही आता रात्री 25 लोक आहेत. आणि पुढं धुळे आम्ही काही 40 गाव आहे, काही नांदगाव आहे, काही पुणा आहे, काही अमरावती आहे, काही जळगाव आहे, भुसावळ, धुळे, शिरपूर, आपल्या सगळं भागातले आमचे शिष्यमंडळी हजर आहेत. आमच्या यशवंतनगरमध्ये जनदत्त सगळं मेळावा परिपूर्ण करून या आमच्या शिष्यांना आमच्या मेळाव्यात आम्ही आमच्यामध्ये घेत आहोत. पुन्हा रात्री देवीचा जागर होईल, त्यानंतर रात्री 12ला आरतीवर कार्यक्रमाची समाप्ती होईल.